सर्वात पहिल्यांदा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज होता बघा झेंडावंदन, मग सकाळी लवकर उठून आलो बघा ग्रामपंचायतचं झेंडावंदन करायला। शाळेतले मुलं मुली बी आली होती बघा गावातून प्रभात फेरी मारून ग्रामपंचायतचं झेंडावंदन करण्यासाठी। उशीर न करता घेतला बघा ध्वजारोहण करून आणि लगेच राष्ट्रगीत पण घेतलं। राष्ट्रगीत झालं होतं बघा। तर अशा प्रकारे ग्रामपंचायतचं बी झेंडावंदन झाला होता बघा। यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव येथे ध्वजारोहण कार्यक्रम थोड्याच वेळात होणार आहे। तरी सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं शाळेत ध्वजारोहणासाठी यायचं आहे। सरनं सांगितल्याप्रमाणे सगळे निघाले बघा शाळेतले ध्वजारोहण करण्यासाठी। सगळे निघाले बघा शाळेतले ध्वजारोहण करण्यासाठी। तुम्ही बघू शकता रस्ता किती खराब आहे, रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। रोज मुलं ह्याच रस्त्याने जातात बघा शाळेत, कारण की शाळा गावाबाहेर आहे। रस्ता इतका खराब व चिकचिक की मुलांना चालत सुद्धा बरोबर जाता येत नाही। खराब रस्ता मागे टाकून आलो बघा शाळेतले ध्वजारोहण करण्यासाठी व आले घेतलं बघा महापुरुषांचं पूजन करून। त्यानंतर नारळ फोडून फडकीला बघा ध्वजानं राष्ट्रगीत घेतलं। राष्ट्रगीत झालं की प्रतिज्ञा व राज्यगीत घेतलं। राष्ट्रगीत झालं की डान्सचा कार्यक्रम सुरू केला। दोन चार डान्स झाले की लगेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेतला। बक्षीस वाटप झाले की लगेच डान्स सुरू केले। सगळे डान्स तर झाले होते बघा। मग सगळ्यांचा मिळून एक शेवटला घेतला डान्स। शाळेतल्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला होता बघा। तुम्ही चाहता होता घरी, तुम्ही तेवढं लाईक आणि सबस्क्राईबचं बटन घ्या बरं दाबून पटकन।